नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित। मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आमच्या प्रवासाचा 6वा दिवस आहे। निम्मा प्रवास झालेला आहे आणि अजून निम्मा बाकी आहे। खूप बघून झालंय, अजून खूप बघायचं आहे आणि आज आम्ही जाणार आहे पोरबंदरला, की जिथे सुदामाचं एकमेव मंदिर आहे। आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत सोमनाथला, की जे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग, अतिशय महत्त्वाचं ज्योतिर्लिंग, ते आम्ही बघायला जाणार आहे। चला निघूया मग। द्वारका ते सोमनाथ 240 किलोमीटरचा प्रवास, पण रस्ते सरळ सोट आणि खूप छान असल्यामुळं प्रवासाचा कधीच शीण आला नाही। वाटेत चहा पान झालं आणि परत आम्ही पुढे निघालो। आमचं पहिलं साईट सीन होतं पोरबंदर इथलं सुदामा मंदिर। हे मंदिर जगामध्ये एकमेव असं आहे, इथेच सुदामाचा जन्म झाला। या मंदिराच्या बाहेरचा बाजूचा परिसर हा अत्यंत गजबजलेला असल्यामुळं आम्हाला पार्किंगला गाडी लावून शेअर रिक्षानी यावं लागलं। मंदिर परिसर अतिशय रम्य असा आहे। हे सुदामाचं मंदिर। इथेही फोटो काढायला आत परमिशन नाही। हे सुदामा कुंड। फोटोला आतमध्ये परवानगी नसल्यामुळे बाहेरच्या बाजूचेच फोटो काढले। इथला प्रसाद होता सुदामाचे पोहे। आणखी ही छोटी छोटी मंदिरं इथं आहेत। हे कालभैरव मंदिर। इथे सुदामा जी की लखचौरासी परिक्रमा म्हणून इथे परिक्रमेचा मार्ग केलेला आहे, पण तो अतिशय अरुंद असा आहे आणि तिथून हे फिरून ती परिक्रमा पूर्ण केली की मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं। पण ही अरुंद वाटेतून तोल सांभाळत परिक्रमा करताना मोक्ष मिळाऐवजी काही वेळेला कपाळ मोक्ष होण्याची शक्यता असते। अनेक जण इथं पडत होते, तरी ही परिक्रमा पूर्ण केली जात होती। मंदिर खरोखरच खूप छान आहे। गुजरातला आलं की नक्की पाहावं असं हे मंदिर आहे। सुदामा मंदिर पाहून आम्ही निघालो कीर्ती मंदिरला, जिथे गांधीजींचा जन्म झाला ते ठिकाण। इथे पण आम्हाला रिक्षाने गेलो, पण पार्किंगला रिक्षा लावून पुढे बरंच अंतर चालून जावं लागलं। हे कीर्ती मंदिर। टुरिस्ट हे कीर्ती मंदिर पाहण्यासाठी आवर्जून येत असतात। इथून आत गेल्यानंतर गांधीजींचा जिथे जन्म झाला ती खोली आहे। इथे म्युझियम आहे आणि तिथे अनेक जुने फोटो आहेत, माहिती आहे, अनेक पुस्तकं आहेत आणि बापूजींनी वापरलेल्या काही वस्तू देखील आहेत। आम्ही बाहेर आलो, तिथे कस्तुरबाजींचा आणि महात्माजींचा फोटो आहे। आणि हे बघा आमचे बापूजी हंगे काका, कमाल आहे तुमची। आम्ही परत निघालो आणि चहासाठी थांबलो, पण चहा नाही, आईस्क्रीम खाल्लं या वेळेला मात्र। अगो बाई, कितीही नारळाची झाडं, म्हणजे अगदी कोकणात आल्यासारखंच वाटत होतं आम्हाला। बापरे।
आणि लांबूनच दिसलं भालका तीर्थ मंदिर. हे मंदिर म्हणजे श्रीकृष्णाला जिथे बाण लागला ते स्थान. या मागची कथा अशी सांगितली जाते की गांधारीच्या आणि ऋषींच्या शापामुळे यदुवंशाचा नाश झाला. खिन्न झालेले श्रीकृष्ण जंगलामध्ये पिंपळाच्या झाडाखाली योग निद्रेत बसलेले होते. त्यांनी आपला डावा पाय उजव्या पायावर ठेवलेला होता. जंगलातून जरा नावाचा भिल्ल चाललेला होता. त्याला ते श्रीकृष्णांचं सुंदर कोमल पाऊल म्हणजे हरिणाचं मुख आहे असं वाटलं आणि त्याने बाण मारला. त्यानंतर आपली ती शिकार घेण्यासाठी म्हणून तो भिल्ल श्रीकृष्णांच्या जवळ आला. तेव्हा त्याला कळालं की हे हरिण नसून एक यादव कुळातला पुरुषोत्तम आहे. त्यावेळी त्याला अतिशय दुःख झालं आणि त्यानं श्रीकृष्णांची क्षमा मागितली. पण श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की हे पूर्व नियोजित होतं आणि तुझ्या हातूनच माझा अंत होणार होता. त्यामुळे त्यांनी त्याला माफ केलं आणि इथेच श्रीकृष्णांनी आपला अवतार संपवला. हेच ते झाड जिथे श्रीकृष्ण बसलेले होते. शेजारीच हे शंकरांचं मंदिर आहे. तेही मंदिर अतिशय सुंदर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या एक सबस्क्रायबर त्यांच्या फॅमिलीसह मला इथं भेटल्या आणि त्यांनी आवर्जून व्हिडिओ आवडत असल्याचं सांगितलं. खूप आनंद झाला. मंदिराचा पूर्ण परिसर खूप मोठा, स्वच्छ आणि छान आहे. आम्ही मंदिरातनं बाहेर आलो तर शेजारी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचं भव्य असं शिवमंदिर आहे. आणि आता सोमनाथ हे भालका तीर्थापासून अवघ्या 5 किलोमीटरवरती आहे. इकडे डाव्या बाजूला गाडी पार्क करून आम्ही चालत निघालो. समोर मंदिर दिसत होतं पण खरोखर खूप म्हणजे खूप चालावं लागतं. सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग असून अतिशय महत्वाचं आहे. या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की प्रजापती दक्ष राजाने आपल्या 27 मुलींचा विवाह सोमदेव म्हणजे चंद्रदेवाशी लावून दिला. पण चंद्रदेवाला फक्त त्याची रोहिणी ही पत्नीच प्रिय होती. त्यामुळे बाकीच्या 26 जणींनी आपले वडील प्रजापती दक्ष यांच्याकडे सोमदेवाची तक्रार केली. त्यांनी सोमदेवाला समजावलं की सगळ्यांना सारखे प्रेम देण्याचा प्रयत्न करा. पण सोमदेवामध्ये काही फरक पडला नाही. त्यामुळे प्रजापती दक्ष राजाला चंद्रदेवाचा अतिशय राग आला आणि त्यांनी शाप दिला की तुझं तेज कमी कमी होत जाईल आणि तुझा क्षय होईल. तेव्हा सोमदेव चिंतेत पडला आणि काय करावं त्याला काही सुचेना. त्याने सर्व देवांची प्रार्थना केली. तेव्हा सर्व देवांनी त्याला सांगितलं की समुद्र तटावर जाऊन भगवान शिवशंकर यांची प्रार्थना कर. तेव्हा चंद्रदेव हा समुद्र तटावर गेला आणि त्यानं घोर तपश्चर्या केली. त्यावेळी शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या शापाची तीव्रता कमी केली. त्यांनी सोमदेवाला सांगितलं की तुझं तेज हे कायम राहील, परंतु एका महिन्यात 2 पक्षात ते विभाजित असेल. कृष्ण पक्षात अमावस्येपर्यंत तुझे तेज कमी होत जाईल, परंतु शुक्ल पक्षात मात्र तुझं तेज पूर्वीप्रमाणेच झळकत राहील. हे ऐकून सोमदेवाला अतिशय आनंद झाला आणि त्याने महादेवांना ह्या समुद्रकिनारी कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली. सोमदेवाच्या विनंतीला मान देऊन भगवान शिवशंकर पार्वती मातेसह इथंच वास्तव्याला राहिले. पुढे इथेच सोमदेवाने समुद्र तटावर शिवपार्वतीचे मंदिर सुवर्ण धातूने बांधले. हेच ते मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी अतिशय महत्वाचं आणि पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ. हे सोमनाथ मंदिर अतिशय वैभवशाली होतं.
त्यामुळे गजनीच्या महमदाने अनेक वेळा आक्रमण करून मंदिर लुटलं, त्याचा विध्वंस केला. अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धाराला मदत केली. आताचे हे मंदिर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून साकार झाले. मंदिराच्या समोरच वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे. मंदिराचा सगळा इतिहास हा संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो मध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकायला मिळतो. हा शो संध्याकाळी 7:45 ते 8:30 पर्यंत असतो. सोमनाथ मंदिराचा परिसर अतिशय मोठा आहे आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. सोमनाथ मंदिराचं वर्णन करायला खरोखर शब्द अपुरे आहेत. इतकं सुंदर ते मंदिर आहे आणि लाईट अँड साऊंड शोच्या वेळेला तर अप्रतिम असा आपल्याला मोहक असं हे मंदिर बघायला मिळतं. पण फोटो कुठलेही काढता येत नसल्यामुळं मनाला रुखरुख लागून राहते. शो संपल्यानंतर परत तेवढंच अंतर चालून आम्ही पार्किंगमध्ये आलो आणि गाडीमध्ये बसून हॉटेलवर परतलो. आजचा दिवस पूर्ण थकवणारा असला तरी पूर्ण समाधान देणारा होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय सोमनाथ.